नमस्कार, मी सीमा पवार तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर मी आज माझा पहिलाच मराठी ब्लॉग शूट करत आहे आणि तुमच्यासोबत मी आजपासून डेली रूटीन शेअर करणार आहे आणि माझ्या काही रेसिपीज पण आहेत त्यासुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी आता तुमच्यासोबत सुक्या सोड्यांची रस्सा भाजीची रेसिपी शेअर करत आहे. मी ते खोबरं, कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर घेतलेलं आहे. इथे तेल तापवून घेतलेलं आहे कढईमध्ये. त्याच्यामध्ये कांदा ॲड करते. कांदा भाजून घ्यायचा आहे छान. आता याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करत आहे. हे दोन्ही सुद्धा छान भाजून घ्यायचे आहे. हे भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये खोबरं ॲड करायचं आहे. आता हे छान भाजून घ्यायचं आहे आता एकत्र. नंतर याच्यात आता लसूण टाकायचं आहे. हे आता मी छान असं भाजून घेतलेलं आहे. आता हे थंड करून घेतले. आता हे मिक्सरला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि इथे मी आमचा सातारचा कांदा लसूण मसाल्याची चटणी जी आहे ती घेतलेली आहे. 1 चमचा छोटा चमचा गरम मसाला, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि थोडासा चिकन मसाला एक छोटे छोटे चमचे भर घेतलेला आहे. कोथिंबीर या सर्वेची आपल्याला आता एकत्र ग्रेव्ही करायची आहे. मसालेसुद्धा मी या भांड्यामध्ये टाकणार आहे, ॲड करणार आहे. तेल तापलेलं आहे, त्याच्यात आता ही ग्रेव्ही टाकायची आहे. आणि जे सुके सोडे आहेत ते मी 10 मिनटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत ते गरम पाण्यातून. आता ही ग्रेव्ही छान अशी भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. तुम्ही सुद्धा करून पहा, ही भाजी छान होते. आणि या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, त्याच्यामुळे मी गरम पाणी सुद्धा बाजूला ठेवलेलं आहे गरम करायला. छान मसाला भाजत आहे. आणि ही भाज्या भाकरीसोबत पण छान लागते, फुलक्यांसोबत पण छान लागते. इथे मी आता थोडीशी लाल मिरची पावडर ॲड करते. हे छान भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं करपू नये मी गरम पाणी ओतते आणि आता याच्यामध्ये मी सोडे टाकते. सोडे टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हे छान परतून घेतल्यानंतर जरा तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करते. आता गरम पाणी ॲड केलेलं आहे. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, आपल्याला मीठ टाकायचं आहे. ही भाजी मी आटवणार आहे, त्याच्यामुळे मी एवढंच मीठ टाकलेलं आहे. आता याला उकळ्या आल्यानंतर मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे. ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनटं तरी गॅसवर ठेवायची आहे. छान आटल्यानंतर सुद्धा भाजीला छान चव येते, चवीला पण छान लागते ही भाजी. हे पाहू शकता तुम्ही भाजी कशी दिसते. भाजी तयार झालेली आहे आपल्या आता ही.
तुम्हाला माझी रेसिपी आजची कशी वाटली ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.